राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत दीपक केसरकर. साहेब, काय सांगाल, महानगरपालिकांचा रणसंग्राम अगदी सुरू झालेला आहे. कशा पद्धतीचं यश महायुतीला मिळू शकतं? या सर्व महापालिकांमध्ये महायुती सत्तेवर येईल याची मला खात्री आहे. अगदी जर बघितलं तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अतिशय चर्चेची चालली आहे आणि त्या ठिकाणी जर बघितलं तर मराठी महापौर असा मुद्दा आहे. तुम्हाला काय वाटतं, महायुतीकडून महायुतीचा महापौर म्हणून कोण असेल? नाही, 100% मराठीच महापौर हा मुंबई महापालिकेवर बसेल. पण जर जसं सांगितलं जाते तसं भारतीय जनता पक्ष म्हणत आहे की आमचा महापौर बसेल, तुम्ही म्हणताय की शिंदे शिवसेनेचा महापौर बसू शकेल. तो महायुतीचा महापौर असणार. तो कुठल्या पक्षाचा ह्याच्यावर फारशी चर्चा करण्यात अर्थ नाही. महायुती सत्तेवर येईल आणि महायुतीचाच महापौर हा मुंबई महानगरपालिकेवर विराजमान होईल. उद्धव ठाकरे गटाची आणि मनसेची युती झाली आहे. अगदी सांगितलं जातं आहे की ही जी युती आहे ती अगदी विचार करण्यासारखं यश मिळू शकेल, महापौरसुद्धा बसवेल. आपल्याला काय वाटतं? नाही, सध्या लोक अधिक विकासाकडे लक्ष देतात. भावनात्मक दृष्टीने वाहून जाणारा आता मराठी मतदार राहिलेला नाही आहे. अनेक लोक मुंबईच्या बाहेर फेकले गेले आणि त्यावेळेला सत्ताही त्या ठिकाणी उभाठाची होती आणि त्याचा विचारसुद्धा केला गेला पाहिजे. आणि त्याच्यामुळे ज्या लोकांना मुंबईवर अतिशय चांगला असा कामगार कार्यक्रम राबवले गेले, ज्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर मुंबईचं पूर्ण दुरुस्त झालं, जागोजागी दवाखाने उघडण्यात आले, कॉन्क्रीटचे रस्ते झाले, हे सर्व लोक आपल्या डोळ्यांनी बघत असतात. मुंबईमधून बाहेर फेकला गेलेला मराठी मनुष्य पुन्हा मुंबईत यायला सुरुवात झाला, त्यांची थकलेली भाडी द्यायला सुरुवात झाली आणि या सगळ्या गोष्टी ज्या पॉझिटिव्ह होत होत्या त्याची नोंद घेऊन निश्चितपणे महायुतीच्या बाजूने मुंबईची सर्व जनता राहील याची मला खात्री आहे. मराठी मतदारांना एकत्रित होण्याची गरज आहे अशा पद्धतीचं आवाहन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे करते. आम्ही सुद्धा मराठीच आहोत ना. शिंदेसाहेब मराठी आहेत, फडणवीस साहेब मराठी आहेत. शेवटी अशा रीतीने बोलणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं. बारामतीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत. एका बाजूला अजित दादा हे सत्तेमध्ये आहेत आणि अशा पद्धतीच्या एक युत्या पाहायला मिळत आहेत. नाही, याच्यावर शेवटी राज्याचे नेते काय ते निर्णय घेतील. मी त्याच्यावर काय बोलणं योग्य ठरणार नाही. साहेब, अनेक महत्त्वाचा प्रश्न सिंधुदुर्ग जिल्ह्यात पैसे वाटपाचा प्रश्न आहे. तो मोठ्या प्रमाणात चर्चेत आला. मतदारांना पैशांचं वाटप झालं. आपण कसं पाहता याकडे? लोकशाहीमध्ये पैशाचं वाटप आणि लोकांना प्रलोभन दाखवणं हे चुकीचं असतं आणि त्याच्यामुळे जो अतिरेकी वापर झाला त्याचे परिणाम सगळ्यांनी बघितलेले आहेत. मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये शेवटी लोकांनी मोकळेपणाने मतदान केलं पाहिजे आणि पैसे वाटप घेऊन प्रलोभनं दाखवणं हे योग्य नाही. तुमच्याच पक्षाचे आमदार निलेश राणे यांनी आरोप केलेला होता की मित्रपक्ष आहे तुमचा भाजप आणि किंबहुना रवींद्र चव्हाण यांच्याकडूनच पैशाचं वाटप झालं. त्याच्यावर आता बोलणं योग्य ठरणार नाही, कारण आता निवडणुका होऊन गेलेल्या आहेत आणि पुढच्या काळात लोकांसाठी काम करायचं आहे. त्याला महायुती म्हणून सर्वांनी एकत्र काम करावं असं माझं मत आहे. अगदी शेवटचा प्रश्न, दीपक केसरकरांना धक्का अशा पद्धतीच्या टायटलने बातम्या चालवण्यात आले. खरंच वाटतं तुम्हाला या सावंतवाडी आणि वेंगुर्ल्यामध्ये तुम्हाला धक्का बसला आहे? वेंगुर्ल्यामध्ये सुद्धा चांगल्यापैकी आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला मतं मिळालेली आहेत. दुर्दैवाने काही थोडक्या मतांनी प्रत्येक वॉर्डमध्ये सीट पडल्या. हे योगायोगाचा त्याच्यामध्ये भाग आहे. मी स्वतः प्रचाराला जाऊ शकलो नाही, त्याचा थोडाफार परिणाम दोन्ही नगरपालिकांवर झालेला आहे, हे सुद्धा मला मान्य आहे. तर त्याच्यामुळे शेवटी पराभव हा पराभव असतो, तो स्वीकारला पाहिजे आणि पुढे काम करत राहिलं पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही पुढे काम करत राहू, लोकांच्या हितासाठी काम करत राहू. जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी म्हणजे हे अपयश आहे ते पुसून टाकून जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी दीपक केसरकर यांची काय रणनीती असणार आहे? महायुती म्हणून एकत्र जिल्हा परिषदा लढवाव्या असंच माझं मत आहे. शेवटी भाजप आणि शिवसेना दोघांनी एकत्र बसून हा निर्णय घ्यायचा आहे. आजसुद्धा आम्ही दोघं एकत्र असतो तर सर्वच्या सर्व सीट या महायुतीच्या आल्या असत्या. विनाकारण इतर लोकांना नगरपालिकेत प्रवेश मिळतो, तो आपल्या भांडणांमुळे मिळतो. याचा विचार सर्वांनीच केला पाहिजे. नक्कीच. तर हे होते दीपक केसरकर. ते म्हणतात की आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकत्रित लढण्याची गरज आहे. विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव